जय मित्रांनो, आजचा प्रश्न आहे, एक बोट आहे मध्ये प्रवाहाच्या दिशेने 19 किलोमीटर पर आवर्स या वेगाने जाते आणि तीच बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पाणी ज्या दिशेने जाते त्याच्या विरुद्ध दिशेने 11 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने येते. ते विचारण्यात आलं होतं की या बोटीचा स्पीड किती असेल. बघा, कन्सेप्ट एक लक्षात ठेवा, जर बोट जात आहे या बाजूनं त्याचा स्पीड बी मानतो आपण आणि वॉटर जात आहे याच बाजूनं त्याचा स्पीड डब्ल्यू मानू. याला म्हटलं जाते प्रवाहाच्या दिशेने वेग. तर प्रवाहाच्या दिशेने बोटचा काढायचा किंवा वॉटरचा काढायचा, कशाचाही काढायचा असेल त्यावेळेस काय करायचं, बोट प्लस वॉटर. स्पीड काय होणार, बोट प्लस वॉटर, स्पीड काय होणार, जोडून जाणार. एक आणखी याच्यामध्ये दुसरी कंडिशन बनते, बोट जात आहे या बाजूनं आणि प्रवाह जात आहे या बाजूनं, याचा स्पीड आहे डब्ल्यू. याला म्हटलं ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय होणार, तर बोट मायनस वॉटर होणार. बघा प्रश्नामध्ये समजावतो आता. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 19 किलोमीटर ताशी वेगाने जाते म्हणजे बोट प्लस वॉटर, त्याचा स्पीड आहे 19 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं बोट मायनस वॉटर, त्याचा स्पीड आहे म्हणते 11 किलोमीटर पर आवर्स. तर 11 किलोमीटर पर आवर्स. ठीक आहे, आता इक्वेशन तयार झाले. एक प्लस आहे एक मायनस आहे, हे दोन कॅन्सल होणार. 2b बरोबर किती आला आपला, 19 आणि 11 किती होतात, 30. तर बी बरोबर किती येणार, 30 भागेला 2. तर बी बरोबर किती येणार, 30 ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर येते 15. म्हणजे बोटेचा स्पीड किती असेल, 15 किलोमीटर पर आवर्स. आपल्याला विचारलं तर शांत पाण्यात बोटेचा वेग किती असेल, तर 15 किलोमीटर पर आवर्स. ठीक आहे, समजलं असेल. बघा प्रश्न, एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किमी अंतर 7 तासात जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तितकेच अंतर 5 तासात पार करते, तर त्या नावेचा वेग किती असेल. बघा, बोट प्लस वॉटर, प्रवाहाच्या दिशेने, हा प्रवाहाच्या दिशेनेचा वेग किती आहे, त्याचा तितकेच अंतर 5 तासात जाते म्हणजे 35 किलोमीटरचं अंतर 5 तासात जाते, ते एका तासात किती जात असेल, 7. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने त्याचा स्पीड झाला 7 किलोमीटर पर आवर. ठीक आहे इथपर्यंत. त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तितकेच अंतर म्हणजे 35 किलोमीटरचं अंतर 7 तासात जाते, तर 7 ने याला जर भाग दिला तर एका तासात किती, तर 5. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोट मायनस वॉटर, त्याचा स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवर. हे दोन कॅन्सल झाले, तर 2b बरोबर इथं राहणार 12. तर बी बरोबर किती येणार, 12 भागेला 2. तर बी बरोबर किती येणार, बोटचा स्पीड येणार 6 किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला विचारलं होतं त्या नावेचा शांत पाण्यातील वेग किती असेल. तर त्या नावेचा वेग किती असेल, तर वेग किलोमीटर किती असेल, 6 किलोमीटर पर आवर. तर त्या नावेचा वेग किती असेल, 6 किलोमीटर पर आवर. समजलं असेल हे दोन प्रश्न. तर ठीक आहे, याचं प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद.